नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनीच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून भाजपाचे सर्व परिचित नेते, समाजसेवक म्हणून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ओळख असलेले दानशूर व्यक्तिमत्व विजय चोरडिया यांनी अखेर भाजपाला निरोप देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला आहे। त्यामुळे वनी विधानसभा क्षेत्रातील राजकारण ढवळून निघाले आहे। पक्षनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे पार पडला। विजय चोरडिया हे एक वनी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी दानशूर व्यक्ती असल्याचे बोलले जाते। त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, सामान्य माणूस गेला तरी तो समाधानी होऊनच परत येतो, अशी त्यांची ओळख आहे। आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांची छोटे मोठे सर्वच ऑपरेशन केले आहे, तर हजारो वृद्धांना, महिलांना त्यांनी जग पाहण्यासाठी दृष्टी दिली आहे। नुकत्याच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहे। अशातच भाजपाच्या गोटातून विजय चोरडिया यांचे पक्ष सोडणे हे भाजपासाठी काही परवडणारे दिसत नाही। गटबाजी आणि नेहमी स्थानिक पातळीवर पक्षात डावलणे हे भाजपाला त्या निवडणुकीत चांगलेच महागात पडणार आहे। कारण विजय चोरडिया यांची निस्वार्थी व्यक्ती म्हणून वनी शहरासह परिसरात ओळख आहे। त्यातच त्यांना वनी विधानसभा क्षेत्रात ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले माजी आमदार विश्वास नांदेकर यांची साथ मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात वनी शहरासह परिसरातील राजकारण ढवळून निघणार यात काही शंका दिसत नाही।